नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाची माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. तो म्हणजे तुमच्या आधार कार्डला घरबसल्या मोबाईल नंबर कसा लिंक करता येईल. नवीन अपडेट आलेला आहे. आता तुम्ही बाहेर कुठेही न जाता, आधार केंद्रावरती न जाता तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर घरबसल्या अपडेट करू शकता आणि मोबाईल नंबर अपडेट झाल्याच्या नंतर तुमच्यामध्ये पत्ता असेल, इतर कुठलंही अपडेट असेल तर तुम्ही घरबसल्या करू शकता. ते कशा पद्धतीने करायचं आज सविस्तर आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्यासाठी सर्वप्रथम गुगलमध्ये जायचं आहे आणि गुगलमध्ये आधार असं सर्च करा किंवा तुमच्या प्ले स्टोअरमध्ये जाऊन आधार सर्च करायचं आहे. वरी जे काही आधार दिसेल त्याच्यावरती क्लिक करून ते इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. त्यासोबत आधार फेस RD हे एक ॲप्लिकेशन तुम्हाला प्ले स्टोअरवरून इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. त्यानंतर हे आधार कार्ड ओपन करत असताना काही परमिशन मागितल्या जाईल, त्या तुम्हाला अलाव करायच्या आहेत. त्यानंतर इथं डिस्कवरी की फीचर्स दाखवलं जाईल, त्यावरती क्लिक करून इथं स्टेप बाय स्टेप तुम्हाला कशा पद्धतीनं करायचं काही चित्राद्वारे दाखवलेलं आहे. त्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि आय एम रेडी विथ माय आधार यावरती आल्याच्या नंतर त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या ज्या आधारचा नंबर चेंज करायचा आहे तो आधार नंबर इथं आपल्याला व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे. तो आधार नंबर टाकल्याच्या नंतर तुम्हाला जो काही खाली कंटिन्यू असा ऑप्शन दिसत आहे त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. केल्यानंतर तुम्हाला इथं काही टर्म्स अँड कंडिशन असतील त्या संपूर्ण वरी स्क्रोल करून घ्यायच्या आहेत. संपूर्ण स्क्रोल झाल्याच्या नंतर खाली एक चेक बॉक्स दिलेला आहे त्यावरती क्लिक करून प्रोसीडवर क्लिक करायचं आहे. आता तुम्हाला इथं तुमच्या मोबाईलमध्ये जर 2 सिम कार्ड असतील तर 2 सिम कार्ड दाखवले जाईल. त्यापैकी तुम्हाला ज्या सिम कार्डवरून तुमचं कनेक्ट करायचं आहे तुम्ही कोणत्याही सिम कार्डवरून कनेक्ट करू शकता आणि पुढे गेल्याच्या नंतर तुम्हाला कसं करायचं त्यावरून पुढे कोणता नंबर रजिस्टर करायचा आहे ते सुद्धा इथे तुम्हाला दाखवलं जाईल. एक नंबर सिलेक्ट करायचा आहे. प्रोसीड करून तुमचा OTP पाठवला जाईल आणि तुमचं जे काही मोबाईल नंबर आहे तो व्हेरिफिकेशन होईल. कंटिन्यू करून घ्यायचा आहे. इथं पाहू शकता की कंटिन्यू विथ धिस नंबर, ज्या नंबरवरून तुम्ही रजिस्टर केला आहे तीच नंबर लिंक करायचा आहे का यूज रजिस्टर नंबर ते लिंक करायचं आहे. त्या पद्धतीने इथे तुम्हाला दाखवलं जाईल. त्या पद्धतीने तुम्हाला कोणता करायचा आहे त्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. इथं काही तुम्हाला कशा पद्धतीने तुमचं फेस ऑथेंटिकेशन करायचं, चष्मा लावायचा नाही आणि लाईट प्रॉपर पाहिजे आणि तुमच्या चेहऱ्यावरती ब्लिंक आल्याच्या नंतर ती ब्लिंक म्हणजे डोळे बंद करून चालू करून घ्यायचे आहेत. ते इंट्रॅक्शन करून घ्यायचं आहे. त्या पद्धतीने तुमचं फेस जे काय असेल तर इथं ह्याच्यामध्ये सर्कलमध्ये येऊ द्यायचं आहे आणि ते कंप्लीट करून घ्यायचं आहे. तुम्हाला याच्यासाठी 3दा चान्स दिले जातील. एकदाचे हे तुमचे जे काही फेस ऑथेंटिफिकेशन ते जर क्लिअर नाही झालं तर 3 वेळामध्ये तुम्ही हे करू शकता. दिवसातून 3 वेळा पद्धतीने करून घ्यायचं आहे. झाल्याच्या नंतर फेस ऑथेंटिफिकेटेड म्हणून तुम्हाला असं दाखवलं जाईल, म्हणजे फेस आपलं सक्सेस झालेलं आहे. त्यानंतर इथं पाहू शकता की प्रोसीडवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. प्रोसीडवरती क्लिक करून घेतल्याच्या नंतर तुम्हाला इथं काही पुढची जी काही माहिती आहे तुमचं जी काही ही असेल, इथं तुम्हाला जी काही पिन कोड असेल म्हणजे 6 अंकीचा डिजिट तुम्हाला लक्षात राहील असं त्या ॲपसाठीचा जे काही तुमचा पिन असेल ते सेट करून ठेवायचं आहे, जेणेकरून तुम्हाला तो पुढेसुद्धा कामी येऊ शकतो. तुम्हाला परत कन्फर्म एकदा पिन टाकून घ्यायचं आहे 6 अंकी आणि त्यानंतर तुमचं जे काही खाली बटन तुम्हाला दिसत आहे त्या बटनावरती तुम्हाला कन्फर्म पिनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. हे तुमचं आता लॉग इन झालं ॲप लॉग इन झाल्यावर त्या बारकोडनुसार तुम्ही इतर काही कामं करू शकता. परंतु आपल्याला मेन काय पाहायचं आहे तर आता सध्या मोबाईलमध्ये जे काही ॲप आहे ह्याच्यामध्ये अपडेट आलेलं मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठीचं, त्याच्यासाठी थोडंसं वरीस हे QR कोडवरी स्क्रोल करून घ्या. स्क्रोल करून घेतल्याच्या नंतर तुम्हाला खाली जे काही सर्व्हिस दिसतील त्या सर्व्हिसेस आपल्याला मेन आहेत त्या सर्व्हिसेस आपल्याला पाहायच्या आहेत. त्याच्यासाठी खाली सर्व्हिसेस पाहू शकताय. सर्व्हिसेसमध्ये माय आधार अपडेट याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर इथं मोबाईल नंबर अपडेट आहे, त्यानंतर ॲड्रेस अपडेट आहे, त्याच्यानंतर नेम अपडेट आहे आणि ईमेल ID अपडेट आहे. आपल्याला सध्या जर पाहिलं तर आपण मोबाईल अपडेट नंबर अपडेट जे काय असेल तर त्यावरती संदर्भात हा व्हिडिओ आपण बनवत आहोत. त्यावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला पुढची जी काही स्टेप असेल ते तुम्हाला इथं दाखवणार आहे. आपण पाहू शकता की आता मोबाईल नंबर अपडेट काय आहे त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर हे प्रोसेसिंग टायमिंग 30 दिवसाचा आहे. 30 दिवसामध्ये कधी होतं, शक्यतो 2-3 दिवसामध्ये होऊन जातं आणि प्रोसेसिंग फीस याच्यासाठी ₹75 लागणार आहेत. त्यासाठी तुमचा करंट मोबाईल नंबर जे काय असेल ते आणि न्यू मोबाईल नंबर त्या पद्धतीने आणि स्टेप खाली दिलेले आहेत. त्या तुमचं जे काय असेल मोबाईल नंबर टाकणे, नंतर नंबर व्हेरिफिकेशन करणे, फेस ऑथेंटिफिकेशन आहे, पेमेंट करणे आणि जे काही तुमचं फॉर्म असेल तो सबमिट करणं. त्याच्यासाठी संपूर्ण आपल्याला नंतर कंटिन्यूवरती क्लिक करून घ्यायचं आहे. कंटिन्यूवरती क्लिक केल्याच्या नंतर आता तुम्हाला जो काही तुमचा मोबाईल नंबर आहे ऑलरेडी डिव्हाइसमध्ये ते तुम्हाला इथं दाखवलं जाईल आणि तुम्हाला जो नंबर अपडेट करायचा आहे तो न्यू मोबाईल नंबर खाली जो काही बॉक्स दिसत आहे त्या मोबाईलमध्ये त्या बॉक्समध्ये आपल्याला नवीन नंबर जे अपडेट करायचा आहे ते टाकायचं आहे
आणि टाकून घेतल्याच्या नंतर सेंड OTP वरती क्लिक करायचं आहे. त्या नंबरवरती एक OTP गेला जाईल. तो OTP इथं आपल्याला बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे. OTP टाकून व्हेरीफायवरती क्लिक करून घ्यायचं आहे. व्हेरीफाय केल्याच्या नंतर तुमचा जी काही पुढची स्टेप असेल त्यामध्ये तुमचं फेस ऑथेंटिफिकेशन परत तुम्हाला करावं लागणार आहे. मला जर डोक्यामध्ये टोपी नसावी, डोक्यावरती चष्मा नसावा, हे संपूर्ण इंस्ट्रक्शन दिलेले आहे ते वाचून घ्यायचं. चेकबॉक्सवरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. खाली डोळा ब्लिंक करावा वगैरे दिलेलं आहे. संपूर्ण हे वाचून घ्या. चेकबॉक्सवरती क्लिक करून खाली प्रोसीड जे काही ऑप्शन दिसत आहे त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. प्रोसीडवरती क्लिक केल्याच्या नंतर तुमच्यासमोर एक नवीन जे काही आपला चेहरा स्कॅन करण्यासाठी येईल. व्यवस्थित तो कॅप्चर करून घ्या. आला नसेल तर 3दा तुम्हाला चान्स करता येतो. 3दा करून घ्यायचा आहे कॅप्चर, म्हणजे जेव्हा येईल त्यावेळेसमध्ये घ्यायचं आहे. आणि त्यानंतर हे तुमचं फेस ऑथेंटिफिकेशन झाल्याच्या नंतर तुम्हाला खाली कन्फर्म अँड पे दाखवलं जाईल. वरील मोबाईल नंबर वगैरे व्यवस्थित दाखवलं जाईल. तुमचा आहे का कन्फर्म करा. त्याच्यानंतर पेमेंटवरती आपल्याला रोजर पेचं दिलं जाईल. त्यामध्ये माध्यमातून कंटिन्यू कन्फर्म ऑन पे करून तुम्हाला तुमच्या ज्या पद्धतीनं पेमेंट करायचं आहे, गुगल पे, फोनपे, तुमचं जे काय असेल ते त्याच्यानुसार पेमेंट ₹75 पेमेंट हे तुम्हाला करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुमचं जे काही खाली अक्नॉलेजमेंट असेल, रिसिप्ट, ते रिसिप्ट तुम्हाला दाखवलं जाईल. ते रिसिप्ट तुम्हाला कंप्लीट डाउनलोड वगैरे करून घ्यायचं आहे. पेमेंट सक्सेसफुली असं झाल्याच्या नंतरची अशा पद्धतीने हे तुमची पावती वगैरे तुमच्यासमोर पुढच्या रेफरन्ससाठी सांभाळून ठेवू शकता. तर अशा पद्धतीनं संपूर्ण स्टेप बाय स्टेप आपण संपूर्ण माहिती सांगितलेली आहे. ह्या पद्धतीने तुम्ही तुमचा जर मोबाईल नंबर लिंक करायचा असेल तर नक्की करून घ्या. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.